नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी बापू बिडगर आणि मराठी दरबार या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे। तर बघा शेतकरी मित्रांनो, हे आहेत आपले जुने कृषी मंत्री। पण बघा यांचं झालं असं की रमेचा व्हिडिओ मंत्रालयातला एवढा प्रचंड व्हायरल झाला आणि या कृषी मंत्र्यांची झाली गोची आणि कृषी मंत्री या पदाचा त्यांना राजीनामा सुद्धा द्यावा लागला। मग बघा एका भाषणात माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा असं म्हणाले की आता कृषी मंत्री असा करतो की ज्याचं काहीच बाहेर निघालं नाही पाहिजे। मग असा नेमका कृषी मंत्री कोण असा सर्वांना प्रश्न पडला होता। तर बघा नवीन कृषी मंत्री झाले माननीय दत्तात्रय भरणे मामा। शेतीची प्रचंड आवड असणारे, शेतीची जाण असणारं असं नेतृत्व। आज या पदव्या त्यांना आपण उगाच लावत नाही, तर हे खरंच बागायतदार आहेत असं खुद्द अजितदादांनीच हे स्पष्ट केलेलं आहे। तर बघा यांचे शेतीमध्ये नेमकं आहे तरी काय, तर तेच आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। तर बघा माननीय जे आत्ताचे नवे कृषी मंत्री आहेत दत्तात्रय भरणे मामा यांचे 40 ते 45 एकर केळीची बाग आहे। अगदी एक्सपोर्ट होणारा त्यांचा हा शेतीतला माल आहे जो परदेशात सुद्धा जातो। तसेच 40 ते 45 एकर डाळिंबाची बाग आहे बघा। तसेच इतर सुद्धा क्षेत्रावरती मोठ्या प्रमाणात फळपिके आहेत। अजून एक सांगायचं झालं तर त्यांचा 15,000 टन ऊस दरवर्षी कारखान्याला जातोय। आता तुम्ही म्हणाल मग एवढी जमीन कृषी मंत्र्यांची होती तर मग जो शिलिंगचा कायदा लागू झाला होता त्यामध्ये कशी काय गेले नाही। पण बघा त्यांचा खूप मोठा परिवार आहे आणि परिवाराची मिळून एवढी शेती आहे। आता बघा 15,000 टन ऊस कारखान्याला जातो। साधारणतः कारखान्याचा आपण सरासरी दर पकडला तर 3,000 रुपये भाव पकडा। 3,000 गुणुले 15,000 केलं तर 4 कोटी, जवळजवळ 4 कोटी रुपयांचा त्याच्यापेक्षाही जास्त एवढा त्यांना दरवर्षी ऊसाच्या पिकातून उत्पन्न निघते। तर बघा इतर पिकांचं उत्पन्न वेगळंच। तर बघा हे आहेत आपले नवीन कृषी मंत्री। हे सुरुवातीला सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुद्धा होते आणि ज्यावेळेस हे पालकमंत्री होते त्यावेळेस आम्हालाच त्यांचा असा अनुभव आलेला होता की ज्यावेळेस कोरोनाच्या काळामध्ये ते पालकमंत्री होते त्यावेळेस असंच कॉल केल्यानंतर की त्यांचा नंबर पण नव्हता, परंतु ज्यावेळेस त्यांना फेसबुकला एक कमेंटमध्ये असं झालेलं आहे आणि आमच्या गावामध्ये कोरोनाचा एकही पेशंट नाही आणि अतिशय चांगलं नियोजन केलेलं आहे, हे ज्यावेळेस त्यांना आणि खाली मोबाईल नंबर टाकला जवळजवळ 1 तासाच्या आत त्यांचा कॉल रिटर्न आला। कॉल उचलला नसेल तर 4 वेळा त्यांनी कॉल केला, 4 मिस कॉल पडलेले होते। नंतर त्यांनी कॉल करून सरपंचाशी बोलणं केलं आणि गावाचं कौतुक केलं। त्याची लिंक आणि ती जी कॉल रेकॉर्डिंग आहे त्याची लिंक आम्ही खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। त्याच्यामुळे असं एक शेतीची जाण असणारा असा हा कृषी मंत्री आहे। त्याच्यामुळे यांच्या हातून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसारखं एक चांगलं पुण्याचं काम यांच्या हातून व्हावं की जेणेकरून आता महाराष्ट्रामध्ये आपण पाहिलं तर एक शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हावी म्हणून शेतकरी प्रचंड म्हणजे प्रचंड शेतकऱ्यांची अशी मागणी आहे। आत्ताच आपण गेल्या 2-4 दिवसाखाली बघितलं तर एका शेतकऱ्याने लाईव्ह करून सुद्धा त्या शेतकऱ्याने लगेच आत्महत्या केलेली आहे आणि त्याला सरकार जबाबदार आहे अशा प्रकारचं जर वक्तव्य करत असेल। त्यानंतर आपण सोलापूरकडल्या भागामध्ये पाहिलं तर एक कर्जमाफीसाठी शेतकरी संघटनेचे एक अतुल खुपशे म्हणून आहेत, तर त्यांनी सुद्धा असं एक त्यांच्या बोर्डाचं सुद्धा एक कौतुक झालं की त्यांनी बोर्ड असा लिहिला होता की अजून किती आत्महत्या केल्यानंतर कर्जमाफी तुमची होईल। तर असं सुद्धा त्यांनी शेतकऱ्यांच्या अशा प्रकारच्या प्रतिक्रिया येत आहेत। त्याच्यामुळे एक शेतीची जाण असणारं, एक शेतकऱ्यांच्या व्यथा काय असतात, शेतकऱ्यांच्या अडचणी काय असतात हे जाण असणारं हे नेतृत्व आहे। त्याच्यामुळे या कृषी मंत्र्याच्या हातूनच शेतकऱ्यांची कर्जमाफी होईल असं शेतकऱ्यांना वाटत आहे आणि भरणे मामांनी सुद्धा शेतकऱ्यांचं आणि शेतकऱ्यांची जी महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांची जी कर्जमाफीची मागणी आहे त्याकडे लक्ष देऊन त्याचा विचार करून शासनाला जागं करावं आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी। धन्यवाद।